काय मागितलं तुकोबाराने देवा, तुझा विसर नको. तुझा विसर फक्त गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. तुका सुखे देवा गर्भवास द्यायचा असेल तर दे, पण जरी पुन्हा जन्म घेतला तरी तुझंच गुण गाईल. अशीच प्रल्हादाने देवाकडे भक्ती मागितली आणि अशा प्रकारे सप्तम स्कंद पूर्ण होतो आणि अष्टम स्कंदाला प्रारंभ होतो. या अष्टम स्कंदामध्ये मन्वंतरे ईशानुकथा, याच अष्टम स्कंदात मन्वंतराचं वर्णन आलेले आणि गजेंद्राची कथा या मन्वंतरात येते. गजेंद्र म्हणजे जो हत्ती असतो आणि नक्र म्हणजे मगर. नक्र पूर्वजन्मात हुहू नावाचा गंधर्व होता. त्याने एक वेळेस काय केलं महाराज, पाण्यात उतरला. स्वर्गातला गंधर्व होता आणि महर्षी देवलजी स्नान करू लागले आणि स्नान करताना तो पाण्यामध्ये बुडला. कोण? हुहू नावाचा गंधर्व. आणि त्या देवल ऋषीच्या पायाला महाराज पाण्यात बुडी घेऊन पाय धरू लागला. त्यांना असं वाटलं मगरीने माझा पाय पकडला का. घाबरले महाराज. ज्यावेळेस हा हुहू नावाचा गंधर्व वर येतो, त्या ऋषींना शाप, राग येतो महाराज आणि शाप देतात, अरे माझा पाय पकडलास, मला